दिवाळी म्हणजे फक्त बाहेर दिवे लावण्याचा सण नाही, हा सण आपल्या मनातील आणि समाजातील अंधार दूर करण्याचा दिवस आहे। अंधार म्हणजे फक्त रात्रीचा काळोख नसतो, तो म्हणजे आपल्या मनाला राग, जडफडाट, द्वेष, भीती, दुःख आणि अज्ञान आहे। आणि प्रकाश म्हणजे फक्त दिव्याचा उजेड नाही, तर तो म्हणजे ज्ञान, प्रेम, दया, आशा आणि सत्य आहे। म्हणजेच दिवाळी आपल्याला शिकवते की आपण फक्त घरात नाही तर आपल्या मनात आणि आयुष्यातही दिवे लावावेत। वाईट विचार सोडून चांगल्या गोष्टीकडे वळावं आणि इतरांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश पसरवावा। हॅलो, कसे आहात? अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असाल। आज धनत्रयोदशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज सकाळी अप्प्यांचा नाश्ता बनवला। आजचे अप्पे नेहमीपेक्षा थोडे वेगळे बनवले। यामध्ये मी डाळी जास्त घातल्या आणि तांदूळ कमी, एकदम भारी झाले होते। किचन मधले सगळे कामं आटपून गॅसच्या स्टँडला कलर केला। खूप खराब दिसत होते, जंग लागलेला होता आपोआपच। आज धनत्रयोदशी निमित्त काही ना काही खरेदी केली जाते। कोणी सोनं चांदीची खरेदी करतं। आम्ही ते सगळं न घेता आम्ही मॉनिटर घेतलेला आहे। कधी कधी घरून ऑफिस असल्यामुळे त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं। मॉनिटरचा सेटअप लावून झाल्यानंतर काल झाडांसाठी माती आणि कंपोस्ट आणलं होतं, तर तेच झाडं लावण्याचं काम केलं कंपोस्ट मिक्स करून। अशा प्रकारे झाडांच्या सगळ्या कटिंग्स कापून आम्ही कुंडीमध्ये लावलेल्या आहेत। खूप छान ग्रो करतात ह्या कटिंग्स। सायंकाळी रांगोळी काढत होती आणि बघा अचानक पाऊस आला। रांगोळीवर कव्हर झाकून ठेवलं, पण बराच वेळ पाऊस होता। पाऊस जातपर्यंत मूड सुद्धा खतम झाला आणि अंधार सुद्धा पडलेला होता। रात्री झुडिओमध्ये गेलो कपडे घ्यायला। घरी आल्यानंतर चिवडा बनवला। पोहे आधीच भाजून घेतले होते, खूप थकल्यामुळे त्याचा व्हिडिओ राहून गेला घ्यायचा।
मुरमुरे आणि मकई पोहे मिक्स केल्यानंतर चिवडा असा काहीसा दिसतो। आज मी वाचलं, राजांनी विस्ताराचे आणखीन एक पाऊल उचलले। राजांनी पुण्याचा मुक्काम खेडबाराला नेला। शिवापूरहून राजांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण येथे होऊ लागल्या। त्यावेळी राजांचे लक्ष होते पुरंदरवर। बारामती, सुपे, इंदपूर हे राजांचे परगणे। त्यांचा बंदोबस्त व्हायचा तर पुरंदर हाती येणे आवश्यक होते। पुरंदरावर शहाजी महाराजांचे व दादोजीचे स्नेही निळकंठराव होते। त्यामुळे पुरंदरला राजांना हात घालता आला नाही। निळकंठरावांचा मृत्यू झाला। त्यांचे 3 मुलगे निडोजी, संक्रांजी व पिलाजी। बापामागे निडोजी गडाचा मालक बनला, पण आपल्या 2 भावांना वाटा देण्यास तो राजी नव्हता। राजे खेडबाराला आलेले कळताच पिलाजी व संक्रांजी राजांच्याकडे खेपा घालू लागले। निडोजी राजांना मानित होता। राजांच्या मध्यस्थीने उत्पन्न मिळावे हा 2 भावांचा हेतू होता। राजांनी 2 भावांना आश्वासन दिले। राजे म्हणाले, पिलाजी, आम्ही जरूर तुम्हास मदत करू, पण आम्ही पडलो त्रयस्थ। काही निमित्तानं जर तुम्ही आम्हास गडावर बोलवाल तर निडोजीरावांना शब्द टाकता येईल। पिलाजी म्हणाला, राजे, दिवाळी जवळ आली आहे, त्यानिमित्ताने आम्ही तुम्हास बोलवू। ठीक, आम्ही दिवाळीला गडाच्या पायथ्याच्या नारायण मंदिरात देवस्थानाला येऊ। तसाच निडोजींना निरोपही पाठवू। दिवाळीचे 5 दिवस आपल्याकडे काढता येतील। बेत पक्का झाला। इतके वाचून दिवस संपविते। बोला जय शिवराय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या। बाय।